विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान विभागाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. प्रश्न क्रमांक 1 आहे, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत फायब्रिनोजेनचे रूपांतर कशामुळे होते? त्याचे ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 रक्तरस, ऑप्शन नंबर 2 पाणी, ऑप्शन नंबर 3 फायब्रिन, ऑप्शन नंबर 4 पेशीरस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फायब्रिन. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणते खत रासायनिक खत या प्रकारात येत नाही? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कंपोस्ट, ऑप्शन नंबर 2 युरिया, ऑप्शन नंबर 3 सुपर फॉस्फेट आणि ऑप्शन नंबर 4 अमोनियम सल्फेट. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कंपोस्ट. प्रश्न क्रमांक 3 आहे, डायनामाइटचा शोध कोणी लावला? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 एडिसन, ऑप्शन नंबर 2 न्यूटन, ऑप्शन नंबर 3 राईट बंधू आणि ऑप्शन नंबर 4 नोबेल. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 नोबेल. प्रश्न क्रमांक 4 आहे, अवकाशयानातून खाली पाहिल्यास आकाशाचा रंग कसा दिसतो? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 काळा, ऑप्शन नंबर 2 निळा, ऑप्शन नंबर 3 लाल आणि ऑप्शन नंबर 4 पांढरा. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 काळा. प्रश्न क्रमांक 5 आहे, नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती? ऑप्शन नंबर 1 XX, ऑप्शन नंबर 2 XY, ऑप्शन नंबर 3 YO, ऑप्शन नंबर 4 XO. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 XY. प्रश्न क्रमांक 6, निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 दृष्टिपटलापुढे, ऑप्शन नंबर 2 दृष्टिपटलामागे, ऑप्शन नंबर 3 पीतबिंदूवर, ऑप्शन नंबर 4 दृष्टिपटलावर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 दृष्टिपटलावर. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? ऑप्शन नंबर 1 स्कर्वी, ऑप्शन नंबर 2 रातांधळेपणा, ऑप्शन नंबर 3 मुडदूस आणि ऑप्शन नंबर 4 बेरीबेरी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुडदूस. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 मुडदूस. प्रश्न क्रमांक 8 आहे, मनुष्याच्या गुणसूत्रांची संख्या किती आहे? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 12, ऑप्शन नंबर 2 24, ऑप्शन नंबर 3 36 आणि ऑप्शन नंबर 4 46. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 46. प्रश्न क्रमांक 9 आहे, रसायनांचा राजा टिंबटिंबला संबोधतात. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नायट्रिक ॲसिड, ऑप्शन नंबर 2 पोटॅशियम सायनाइड, ऑप्शन नंबर 3 सल्फ्युरिक ॲसिड आणि ऑप्शन नंबर 4 सोडियम बायकार्बोनेट. त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सल्फ्युरिक ॲसिड. प्रश्न क्रमांक 10, यामध्ये डी हे जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असते. ऑप्शन नंबर 1 आहे आंबा, ऑप्शन नंबर 2 आहे कॉड लिव्हर ऑइल, ऑप्शन नंबर 3 आहे गहू आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कॉड लिव्हर ऑइल. प्रश्न क्रमांक 11, सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 हेलियम, ऑप्शन नंबर 2 हायड्रोजन, ऑप्शन नंबर 3 ऑक्सिजन आणि ऑप्शन नंबर 4 नायट्रोजन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 12 आहे,
सर्व बलांमध्ये क्षीण बल कोणते? त्यांचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 गुरुत्व बल, ऑप्शन नंबर 2 विद्युत बल, ऑप्शन नंबर 3 चुंबकीय बल आणि ऑप्शन नंबर 4 न्यूक्लिअर बल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गुरुत्व बल. प्रश्न क्रमांक 13. रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 हेनरी बेक्वेरेल, ऑप्शन नंबर 2 न्यूटन, ऑप्शन नंबर 3 नोबेल आणि ऑप्शन नंबर 4 मादाम क्युरी. बरोबर ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1 हेनरी बेक्वेरेल. क्वेश्चन नंबर 14 आहे. आम्लांमध्ये कोणते मूलद्रव्य असतेच? पर्याय आहेत. ऑप्शन नंबर 1 कार्बन, ऑप्शन नंबर 2 क्लोरीन, ऑप्शन नंबर 3 हायड्रोजन आणि ऑप्शन नंबर 4 ऑक्सिजन. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हायड्रोजन. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात प्रतिजैविके तयार करण्याचा कारखाना कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 खोपोली, ऑप्शन नंबर 2 पिंपरी, ऑप्शन नंबर 3 लातूर आणि ऑप्शन नंबर 4 चिंचवड. बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 पिंपरी. तर विद्यार्थी मित्रांनो, 5 चे 15 प्रश्न इथे संपलेले आहेत. अजून आपण भरपूर क्वेश्चन पेपर्स विथ ॲन्सर्स घेऊन येणार आहोत. त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून पुढील येणारे सर्वच व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि तुम्हाला नवीन नवीन क्वेश्चन्स विथ ॲन्सर्स पण या माझ्या व्हिडिओंमार्फत मिळत राहतील. आणि तुम्ही तुमचा ज्या काही स्टडी आहे, कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची जर तुम्ही तयारी करत आहात तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी बरेच क्वेश्चन्स आणि ॲन्सर्स एक्सप्लोअर करता येतील.